जय गणेश आहे मित्रांनो. ज्या वेळेस भारतात इंग्रजांचे राज्य चालू होते, इंग्रज हे आपल्या भारतीय लोकांवर अन्याय अत्याचार करत असायचे. जर काही एकाहून अधिक 4 व्यक्ती एकत्र दिसले की त्यांना मारायचे अशी बर्बरता चालू होती. भारताला ते आझादी देत नव्हते. त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव चालू केला, जेणेकरून एक धार्मिक उत्सव समजून लोक एकत्र येतील आणि एकत्र आल्यावर इंग्रजांपासून भारताला आझाद कसे करता येईल यावर विचार विनिमय करता येईल, यासाठी गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी चालू केला असं म्हटलं जातं. गणेश उत्सव चालू करण्याआधी 2 वर्षे पहिले भाऊसाहेब रंगारे यांनी गणेश उत्सव चालू केला अशी चर्चाही होत असते. त्याविषयी आपल्याला काही सांगायचे नाही. त्यावेळेस गणेश उत्सव चालू झाला, लोक एकत्र येऊ लागले, भारताला स्वतंत्र केलं गेलं पाहिजे याविषयी चर्चा होऊ लागली. गणेश उत्सव चालू असताना रात्री व्याख्यानमाला चालू झाल्या, लोक संघटित होऊ लागली. इंग्रजांना हाकलण्यासाठी भारतासह संपूर्ण भारतात इंग्रज भारत छोडो असा नारा देण्यात आला. परंतु आज मित्रांनो परिस्थिती वेगळीच निर्माण झाली आहे. विसर्जनाच्या वेळेस कुणाचा डीजे भारी होता, कोणत्या मंडळाचा गणपती किती वाजेपर्यंत मिरवणूक चालू होता अशी चर्चा होत असते. आज मुलं गणपती बाप्पा विसर्जनात दारू, बिडी, सिगरेट, गांजा, चरस अशी अनेक व्यसन करून नाचत असतात. सर्वात वाईट परिस्थिती आहे मित्रांनो ही. सांगायचे तात्पर्य एवढंच आहे, आज आपल्याला नशामुक्त भारत करून